बोटा जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा। दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीने बोटा येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाला विविध दिव्यांग बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी दिव्यांग कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या 5% निधीचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाला प्रहार संघटनेचे अध्यक्ष तसेच बोटा गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि हक्कांविषयी मार्गदर्शन करण्यात आले। डेज न्यूज मराठी प्रतिनिधी अन्सार सय्यद। शुभेच्छा देतो आणि बोटा पठारभागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक या सर्वांचे मी संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण दिव्यांगांकडे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष देऊन आज या ठिकाणी दिव्यांगांना आपण एक कक्ष उभा करून दिला। त्याबद्दल मी दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीने आपले प्रथमतः मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि बोटा पठारभागातील दिव्यांगांना आमच्या जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे प्रहारचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, यांनी ही पद दिली आणि आमच्या संघटनेतील कार्यकर्त्यांना मोठं केलं। मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण त्यांना प्रहारमध्ये सामावून घेतलं त्याबद्दल गाडगे साहेब आपले मनपूर्वक आभार। असेच आमचे दिव्यांगांची प्रगती व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा गाडगे साहेब आणि सुनीताताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीने उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांगांच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा ग्रामपंचायतचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सारथी संघटनेचा प्रहार अपंग संघटनेचा